रविवारी नाशिकच्या पांडवलेणी डोंगरावर एक थरारक घटना घडली आहे। ट्रेकिंगला गेलेले वडील आणि मुलगा अचानक खोल दरीत अडकले। 3 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। पांडवलेणी डोंगरावर ॲडव्होकेट उमेश वालझाडे आणि त्यांचा मुलगा तेजस वालझाडे ट्रेकिंगला गेले होते। पायवाट चुकल्यामुळे ते खोल दरीत अडकले। कपारीत अडकल्यानंतर पुढे जावे की मागे जावे हे सुचत नसल्यामुळे त्यांनी तात्काळ 112 या क्रमांकावर फोन करून मदत मागितली। इंदिरानगर पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अखेर 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वडील आणि मुलगा दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला। डोंगरात ट्रेक करताना योग्य माहिती आणि दक्षतेची आवश्यकता किती महत्त्वाची आहे हे या घटनेतून स्पष्ट होतंय। तसेच तुटलेल्या पायऱ्यांच्या पाऊल वाटेवरून जाणाऱ्यांना धोका संभवतो, त्यामुळे अशा ठिकाणी ही वाट धोकादायक आहे असा स्पष्ट फलक लावण्याची मागणी ॲडव्होकेट उमेश वालझाडे यांनी प्रशासनाकडे केली आहे। Today I am Advocate Valzade. I was climbing the Pandulena from wrong side because my son wanted to go for a Manali track. It was a very adventurous and dangerous track. Thanks to the Nasik rescue team, Ankolkar Sahib, Pawarji, they came at the right time and saved me. Thanks to the Indian team. Jai Shri Ram. 9 News Maharashtra Bureau, Nashik.